डोंबिवलीतील मानपाडा गावात सालाबादप्रमाणे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी श्री गुरुवर्य सावळाराम महाराज यांच्या प्रेरणेने आणि वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी श्री गुरुवर्य वासुदेव महाराज यांच्या परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री मानपाडेश्वर शिवमंदिराच्या महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला। अध्यक्ष दत्तात्रय वझे, उपाध्यक्ष बुधाजी वझे, खजिनदार अभिमन्यू म्हात्रे, सचिव गंगाराम ठाणगे, सहखजिनदार पांडुरंग वझे, सहसचिव सचिन भोईर, चांगदेव वझे, मंगेश ठाकूर, दत्ता म्हात्रे, सल्लागार गुलाब वझे, महादू वझे आणि श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळ, गुरुकृपा भगिनी भजन मंडळ, ग्रामस्थ बंधू भगिनी मानपाडा मानगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आमदार राजेश मोरे, महापौर ॲडव्होकेट हर्षाली चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, नगरसेविका संगीता अनिल म्हात्रे, नगरसेविका विजयश्री दर्शन म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गोविंद म्हात्रे, संतोष चव्हाण, शिवराम हळदणकर, अनिल म्हात्रे, संजय निकते, राहुल गणफुले, कविता गावण, स्वाती मोहिते यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी श्री महादेवाचे दर्शन घेतले। महाशिवरात्री निमित्ताने आमच्या मानपाडेश्वर मंदिर मानपाडा येथे महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होत आहे आणि या उत्सवामध्ये अगदी रात्री 12 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत हजारो लोकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे। या आजच्या दिवसासाठी काही भजनांची अरेंजमेंट केलेली आहे। हनुमान प्रसादिक भजन मंडळ बेतोडे, गुरुकृपा भजन मंडळ काटे मानपाडा, त्यानंतर स्वरगंगा भजन मंडळ निळजे, तदनंतर संध्याकाळी 6 वाजता संत गाडगेबाबा महिला भजन मंडळ काटई यांचा हरिपाठ होणार आहे आणि 6 ते 7:30 नंतर हनुमान भजन मंडळ येतुटणे यांचं भजन होणार आहे आणि विशेषतः शिवसंध्या हा कार्यक्रम 8 ते 10 वाजता या वेळेत होणार आहे। या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे हे असणार आहेत। त्यांच्याबरोबर मयुरी चव्हाण मॅडम असणार आहेत आणि सहाय्यक आणि निवेदक गायक प्रतीक कोळी असे नामवंत हे गायक मंडळी असणार आहे। खरं म्हणजे आमचं या मंदिराचं 2005 रोजी जीर्णोद्धार झालं आणि त्यापूर्वी आमचा पुढे छोटासा मंदिर होता, त्याचा आम्ही जीर्णोद्धार करून घेतलं आणि आजतागत जसं इवलेसे रोप लावून गगनाला भिडते त्याप्रमाणे आजची परिस्थिती आहे। हजारो लोक या कार्यक्रमाच्या शिवदर्शनासाठी, शंकराच्या दर्शनासाठी येत आहेत आणि खरंच आम्हाला सांगावंसं वाटतं का आम्ही या ठिकाणी अगदी सर्व प्रसन्न असतो याच्या दिवसासाठी सुद्धा नेहमी आणि आजच्या दिवसासाठी विशेषतः। आणि आमचा हा शंकर भगवान हा नक्कीच सर्वांना पावणारा असा आहे आणि त्याची आम्हाला प्रचिती आलेली आहे। धन्यवाद। देवाकडे एकच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख समृद्धी आणि सुखी राहो, हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना आणि त्यातल्या त्यात शंकरासमोर आमची प्रार्थना रोजची असते। काय नाव तुमचं? पांडुरंग वझे, अभिमन्यू म्हात्रे।